माहीत नाही, मला माहीत नाही. बच्चूकडूनच तुम्ही विचारू शकता आणि उद्धवजींना विचारू शकता. उद्धवजींचाही डायरेक्ट नंबर मी देऊ शकतो, त्यांना विचारू. आज आपल्या उपस्थितीत जे काँग्रेसकडनं ताडातोड आंदोलन झालं यावर आपली प्रतिक्रिया? नाही, खरं म्हणजे माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती, ज्याला म्हणतात की वागण्या बोलण्यातले एथिक्स, असं माझं मत होतं. कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो, मी बाळासाहेब थोरातांना पाहतो, मी विखेंना पाहतो की किती नम्र, वर्षाताई गायकवाडांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो. पण हे काही नवीनच रूप आहे. परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो, त्या बैठकीत आल्या, त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंतनात आल्या. मला निमंत्रण नाही. म्हटलं असं नाही आहे ताई, ही आढावा बैठक आहे. मग तुमचे 2 आमदार कसे? तर ते आले, तुम्ही पण आला, बसा. याचं निमंत्रण वगैरे नाही आहे, ही प्रशासकीय बैठक आहे. बसल्या 2-2.5 तास बसल्या, रमल्या बैठकीमध्ये, खूप सूचना केल्या. नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या की मला सॉरी मला 4 तास लेट झाला, पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो. चंपा, तर माझं वय काय, तुझं वय काय, पण मी माझी संस्कृती सोडणार नाही. मी म्हणायला गेलो तर केवढ्याला पडेल. तसं यशोमतीताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत. असा त्यांचा हात आणि असं लगेच अरे ताई बसा, हो ताई चहा घेऊ, ताई मला आता 3 मिनिटापूर्वी विषय कळला, नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो. तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आलाय का? मी म्हटलं की नाही तोडायचं. तर तुम्ही मी तुमच्या भावासारख्या मला ऐकणार आहात का? मग तुम्ही आलात कशाला? तोडणार जा तोडा. तर हे नवीन आहे. नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून घडत आहे. पण आम्ही पाहिलं सुनील केदार, आम्ही पाहिले बाबासाहेब केदार, आम्ही पाहिले भाऊसाहेब मुळीक, आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर विधान परिषद होता, राजेंद्र मुळीक आमच्यावर होता विधान परिषदेमध्ये. आम्ही पहिले दर्डा, राजेंद्र दर्डा शिक्षण मंत्री होते. वसुंधरा बोरके, ही खूप नावं घेता येतील. पण हे काहीतरी नवीनच आहे बाबा, सरळ बोलायचंच नाही. अयोग्य ना. हे बघा, तुम्ही ते कार्यालय मागताय, मला कळलं किती मिनटापूर्वी, 3 मिनटापूर्वी. वानखेडेजींना मी मानलं तर ते वानखेडेजी मी म्हणतो त्या कल्चरमधले दिसत आहेत. माझा परिचय कमी आहे, पण जिल्हा बैठकीला विधानसभेत भेटलो. मी त्यांना म्हटलं वानखेडेजी तुम्ही काही काळजी करू नका, कलेक्टर 10 दिवस सुट्टीवर झाले, आल्यानंतर आपण काही मधला मार्ग काढू, 2 भाग करू, खालीवर करू, त्याला लागणारे फर्निचरचे पैसे मी नियोजन म्हणून देतो. ते म्हणाले ओके म्हणून बाहेर गेले. तर आमच्या ताई सापडल्या आणि ताईने त्यांना बहुतेक झापलं. असं बोलायचं असतं का? चल मी तुला कसं बोलायचं दाखवतो, मोठे घेऊन आले. अरे बाबा, मुळात मला हा धक्काच आहे. कलेक्टर ऑफिसमध्ये खासदाराचं कार्यालय असू शकत नाही. ते इतके दिवस का झालं? तर मग मी ग्रामीण माणूस ना, तर मी ग्रामीण म्हणींमध्ये समजावतो. गेला तर हत्ती जातो, अडकलं तर शेपूट अडकतं. तसं त्यावेळेला गेला हत्ती. अरे मला धक्काच बसला. म्हटलं कलेक्टर ऑफिसमध्ये कुठून नियम काढला? तर आयदर निर्णय असा करावा लागेल की हे कोणालाच मिळणार नाही, किंवा निर्णय करावा लागेल की भांडणं नको, ह्या कार्यालयाचे 2 भाग करायचे नाहीत ना तुम्हाला. चला आता बोंड्यानं मी आता एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये जागा द्यायचं ठरलं ना, दुसरी जागा देतो. तो मार्ग आहे. प्रत्येक वेळेला आरडाओरडा करणं. बरं, आम्ही आरडाओरडा करू शकत नाही. मी विद्यार्थी परिषद ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो. माझ्या चळवळीतले सगळे फोटो आणि रूपं बघा तुम्ही. पण असं नाही बरोबर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.